बायको कटकट करते म्हणून भरल्या ताटावरून उठल्याची बरीच उदाहरणे आहेत. पण तिने कितीही कटकट केली तरी भरल्या ग्लासावरून उठल्याची इतिहासात नोंद नाही. दारूच्या दुकानासमोर भली मोठी रांग. गर्दीतून एक जण पुढे जातो. पुढचे लोक त्याला मागे फेकून देतात. तो उठून पुन्हा जातो. त्याला पुन्हा फेकून देतात. तिसऱ्यांदा फेकल्यावर तो पडूनच राहतो व ओरडतो, "मरा तुमच्या आईला, आज दुकानच उघडत नाही." आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त बायको हुशार नसली पाहिजे. लहानपणी 1 रुपयाच्या बर्फाच्या पेप्सीऐवजी 2 रुपयेवाली दुधाची पेप्सी घेतल्यावर अंबानीसारखा फील यायचा. काही दिवसांनी तुम्ही बँकेकडे नुसतं लांबून पाहिलं तरी तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होतील. पुण्याच्या दुकानातील पाटी. एक मिसळ दोघात खाऊ नये, अन्यथा ₹10 जादा आकारले जातील. म्हणून मग त्यांनी ती तिघांत खाल्ली. शेवटी तेही पुणेकरच. नियम म्हणजे नियम. रात्री पंजोबाचा फोन आला. बोलले, "जेवढे पाप करायचे करून घे, नरकामध्ये जागाच नाहीये. आम्हीच भिंतीवर बसलोय." दोन मुलांची आई असून जरी तिला काकू म्हणलं तर तिला लगेच राग येतो. येथे पोरं लग्नाशिवाय अंकल बनून बसले आहेत. सर्वच झाडे ऑक्सिजन देतात, परंतु मोहाची, काजूची, जांभळाची, माडाची व ताडाची झाडे त्यातही स्वतःचं वेगळं पण ठेवतात. ही झाडे ऑक्सिजन तर देतातच आणि मग इंग्लिश स्पीकिंग कोर्स देखील करून घेतात. आज सकाळी शेजारीन आमच्या दरवाजासमोर उभी राहून मिठू मिठू ओरडत आली. माझी तर हवाच टाईट झाली. बायको घरात, मी डोक्यावर चादर घेऊन डाराडोर झोपल्याचं सोंग केलं. अर्ध्या तासाने कळलं की त्यांचा पोपट उडून आमच्या घरात शिरला, ज्याला ती मिठू मिठू म्हणून बोलवत होती.